नमस्ते, मी राखी सुजय धर, अल्फा फेडरेशन निर्मल्य प्रोजेक्ट ह्याच्यावरती आम्ही एकत्र येऊन काम करतो। हा निर्मल्य प्रोजेक्ट आम्ही 10 महिन्यांपासून सुरुवात केला। गेल्या ऑगस्टपासून आमच्या डोक्यामध्ये हा प्रकल्पाबद्दल आलं। ज्यावेळेस आम्ही बघितले गणपतीचा सीझन होता, बरेचसं निर्मल्य नदी नाल्यामध्ये फेकलं जात होतं। त्यावेळेस आम्ही ते निर्मल्य तिथून कलेक्शन करायचं ठरवलं आणि अशा विविध बचत गटामधून आम्ही 10 महिला एकत्र आलो आणि एक छोटासा प्रकल्प चालू करायचा हा मनामध्ये आम्ही संकल्प केला। त्यावेळेस आम्हाला वैशाली लगाडे मॅडम ज्या PCMCच्या समूहसंघटनिका आहेत ह प्रभागमध्ये, त्यांनी आम्हाला मदत केली। त्यांनी आम्हाला एकत्र येऊन प्रशिक्षण कसं होईल ह्याची त्यांनी दक्षता घेऊन आम्हाला प्रशिक्षण द्यायचं ठरवलं। हे निर्मल्य ज्यावेळेस आम्ही म्हणजे जमा करायचं ठरवलं त्यावेळेस मॅडमनी आम्हाला वेगळ्या पद्धतीने हेल्प केलं। त्यांनी आम्हाला फुल मार्केट, मंदिरं, परत अजून विविध ठिकाणे आम्ही ते निर्मल्य आम्ही कलेक्ट करायचं चालू केलं। ऑगस्टपासून आम्ही हे निर्मल्य एका रस्त्यावरती चालू केलेलं आमचा जो प्रोजेक्ट होता, म्हणजे हा प्रकल्प आम्ही जो रस्त्यावर चालू केला तो आज आम्हाला एक वेगळं स्थान दिलेलं आहे। म्हणजे एक पालिकेने आम्हाला एक जागा दिली आहे, तिथं शेड बांधून दिलं आहे आणि तिथे आम्हाला ह्या निर्मल्यापासून अगरबत्त्या कशा बनतील ह्याचं प्रशिक्षण जे दिलं आहे त्याच्यामधून आम्ही हे निर्मल्य सगळं एकत्र करून आत्ता आमची प्रोसेस आहे की त्याला आम्ही छतवरती सुकायला ठेवतो। त्याचे वेगळ्या पाकळ्या बनवून वेगळे सॅग्रिकेट करून, ही फुलं वेगवेगळ्या प्रकारचे सॅग्रिकेट करून आम्ही त्यांना वाळवून त्याची एक पावडर बनवतो। ती पावडर बनल्यानंतर त्याच्यामध्ये एक सर्टेन अमाऊंट ऑफ पाणी मिक्स होतं। त्याच्यामध्ये अजून 2 इन्ग्रेडियंट हर्बल इन्ग्रेडियंट्स त्याच्यामध्ये ॲड होतात। नॅचरल जो त्याचा स्मेल आहे किंवा त्याचा सुगंध आहे तो थोडाफार आम्हाला मेंटेन करावा लागतो। आत्ता त्याप्रमाणे आमच्याकडे मशीन्स नाही, आमच्याकडे फक्त आता एकच मशीन अवेलेबल आहेत ज्याच्यामधून आम्ही फक्त 1000 अगरबत्ती बनवतो। सध्या तरी आम्हाला अजून ड्रायर आणि अजून मशिनरीजची गरज आहे। पूर्ण महिनाभरात किती अगरबत्त्यांचा समूह आपण तयार करता आणि याची विक्रीची प्रोसेस काय असणार? आता आम्ही पूर्ण महिन्याभरात सध्या तरी आम्ही 10 ते 20,000 अगरबत्त्या बनवतो। आत्ता सध्या आम्ही नॉर्मल पॅकिंग करतो, पण पॅकेजिंग आणि ह्याची पण ट्रेनिंग आम्हाला मॅडम देणार आहेत। तर त्या पद्धतीने आम्ही ह्याच्यामध्ये मार्केटमध्ये ते सेल आउट करणार। आत्ता फर्स्ट आम्हाला जे मार्केट प्लेस मिळाली ती पवनाथडीमध्ये मॅडमनी, पूजा मॅडमनी आणि वैशाली मॅडमनी आणि आरोग्य विभाग सगळ्यांचं आम्ही धन्यवाद करतो की त्यांनी आम्हाला एक चांगलं व्यासपीठ दिलं आहे। ज्या महिला आहेत जे घरकाम करून त्यांचा जो मधला फावला वेळ असतो, म्हणजे दुपारी 11 ते 4 वाजेपर्यंत, त्या वेळामध्ये आम्ही काम करतो आणि त्याच्यानंतर परत आम्ही आमच्या घरी आमच्या कामाला जातो। त्यामुळे किती उत्पादन आपण आम्ही आत्ता सध्या तरी 7 ते 10,000 रुपये आमचं ह्याच्यामधून उत्पन्न होतं। आत्ता सध्या आम्हाला पालिका रॉ मटेरियल देते म्हणून त्याचा आम्हाला थोडाफार खर्च आमचा वाचलं, पण बाकीचं जे आहे आमचं पॅकेजिंग आहे, परत मशिनरीचं हे आहे, त्याच्यामध्ये आम्हाला पैसे लागतात आणि त्याच्यामधून जे काही थोडे बहुत आम्ही हे करतो ते डिस्ट्रीब्युशन करून घेतो। आत्ता सध्या तरी आमचं उत्पन्न एवढंच आहे। इतर महिलांना किंवा शहरातील नागरिकांना या प्रकल्पासाठी प्रेरणा घेण्यासाठी काय आवाहन कराल? मी हे आवाहन करते सगळ्या पब्लिकला की जो अवेअरनेस आम्ही चालू केला आहे की हे निर्मल्य सगळीकडून कलेक्ट करतो, तसंच सगळ्या लोकांनी आपलं निर्मल्य, एक जो निर्मल्य कुंड दिला आहे पालिकेने सगळ्या ठिकठिकाणी तो ठेवला, तिथे तुम्ही तुमचं निर्मल्य नेऊन टाकावे। आम्ही त्या ठिकाणी ते कलेक्ट करून आम्ही त्याची जे तुम्ही बघितलेली प्रोसेस त्याप्रमाणे आपण परत डिवाइन टू फ्रेग्रन्स ह्याच्यावरती आपण काम करतो। नमस्कार, मी वैशाली अशोक लगाडे, समाज विकास विभाग क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत काम करते। हा प्रकल्प राबवण्याचा एक मुख्य उद्देश होता की महिला सक्षम झाली पाहिजे, त्याच्यानंतर जे निर्माल्य आहेत ते पर्यावरणपूरक, प्रदूषण न होता त्याचा योग्य रीतीने पुनर्वापर करून त्यापासून उत्पादने तयार करणे हा हेतू आहे। महिलांना एक रोजगाराची संधी उपलब्ध करून मिळाली त्यामुळे,
आणि आरोग्य विभागाचा जो प्रश्न आहे कचऱ्याचा, त्याच्यामध्ये काहीतरी अंश त्याच्यामध्ये कचऱ्याचा कमी करण्यात यावा आणि त्याच्यापासून रिसायकलिंग करून नवीन उत्पादने तयार करावी, ह्यासाठी हा प्रकल्प उभा केला आहे. ह्या प्रकल्पामुळं विविध बचत गटातील ज्या 10 महिला आहेत त्यांना एक रोजगाराची संधी उपलब्ध झाली. जय हिंद उद्योग समूहाशी त्यांना टायअप करून देऊन हा प्रकल्प आम्ही राबवत आहोत. किती महिलांचा समावेश आहे या प्रकल्पामध्ये आणि आपल्या महापालिकेने काय काय मदत आपणास या प्रकल्पासाठी केलेली आहे? ह्या प्रकल्पासाठी आपण 10 महिला त्याच्यामध्ये कार्यरत आहेत आणि महानगरपालिकेने हा प्रकल्प राबवण्यासाठी आम्हाला 5000 गुंठा स्क्वेअर फूटची जागा उपलब्ध करून दिली आहे. त्याला शेड बांधून दिलेला आहे. लाईट पाण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे. नक्की याची प्रोसेस काय असते? फुलं बाजारातून आणल्यानंतर ती अगरबत्तीपर्यंत नक्की काय कार्यरत आणि काय प्रोसेस असणार? आपण ही फुले फुल मार्केटमधून जे वेस्ट फ्लावर आहेत ते कचऱ्यांमध्ये न जाता आपण त्याचं कलेक्शन करतो. विविध मंदिरांमधून त्याचं कलेक्शन करतो. त्याच्यानंतर ते प्लांटवर आणण्यात येतं. प्लांटवर आणल्यानंतर त्याला आपण नॅचरल पद्धतीने सुकवतो. सुकवल्यानंतर त्याची काही जी बोंडे आहेत ते बाजूला करतो आणि जे पाकळ्या आहेत ते आपण सुकवून त्याचा आपण पावडर तयार करतो. याच पावडरपासून अगरबत्ती मशिनरी या कोणी उपलब्ध करून देईल? या पावडर झाल्यानंतर आपण त्या मशीनमध्ये इसेन्स टाकतो आणि कलर्स टाकतो आणि ही जे पाकळ्या आहेत, जे पावडर आहे, त्याच्यापासून आपण धूप स्टिक, अगरबत्ती, सांब्राणी, धूप ही उत्पादने घेतो. हे सर्व उत्पादने बाजारपेठेत कोणत्या कोणत्या ठिकाणी विकले जातात किंवा याची विक्रीची कारणं काय आहे? आपण हे जे उत्पादन प्रोडक्ट तयार होतं, आपण पुणे जिल्हा उद्योग समूह जे आहे केसनंदला, जे प्रदीप गोरडे आहेत CEO, आपण त्यांच्याकडे देतो आणि ते विविध देवस्थानं आहेत, जे होलसेलर आहेत, त्यांना ते डिस्ट्रीब्यूट केले जाते. तरी अंदाजे महिन्याला किती उत्पादन तयार केलं जातं? महिन्यामध्ये 25,000पर्यंत उत्पादन करतो. त्याच्यामध्ये आपण क्वांटिटी 2500 क्वांटिटी आहे, मग 50 आहे आणि एकदम 100ची आहे. या महिलांना नक्की आर्थिक सोर्स कशा प्रकारे उपलब्ध होईल? हे जे प्रोडक्ट आहे विकल्यानंतर त्यांना त्याच्यामध्ये रोजगार मिळाला आहे. त्याच्यामध्ये 8 ते 15,000पर्यंत त्यांना एक ती रक्कम दिली जाते. अशाच महिला सक्षमीकरणासाठी इतर महिलांनाही काय आवाहन कराल? हे जे वेस्ट मॅनेजमेंट आहे त्याच्यामध्ये विविध प्रकारचे आपण त्याच्यामध्ये रिसायकलिंग करून उत्पादन करू शकतो. त्याच्यामध्ये जे प्लास्टिकमुक्त आपण शहर करणार आहोत त्याच्यामध्ये पण रिसायकलिंगचाच तो एक भाग आहे की त्याच्यामधून जी टाकाऊ गोष्टी आहेत त्याच्यापासून रिसायकलिंग करून आपण नवीन नवीन उत्पादने घेऊ शकतो.